लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक या शहरामध्ये डोंबिवलीसारख्या शहरामध्ये उभा राहावा, जेणेकरून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा मातंग समाज असंख्य पूर्व पश्चिमेला या ठिकाणी वास्तव्य करत आहे आणि त्याची डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची सातत्याने आम्ही गेले अनेक वर्ष मागणी करतो आहेत आणि ही मागणी पूर्ण व्हावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे, इथल्या लोकप्रतिनिधीकडे मागणी आहे, प्रशासनाकडेही मागणी आहे। त्यासाठीच आमचं एक आजचं धरणं आंदोलन हे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आता आम्ही आज बैठं आंदोलन केलेलं आहे, धरणं आंदोलन केलेलं आहे। सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही लवकरच कल्याण महापालिकेवर जिल्हा तहसील कार्यालयावरती आमचा सकल मातंग समाज आणि संपूर्ण बहुजन वर्गातले लोक घेऊन या शहरातून एक लॉंग मार्च काढण्याचं आम्ही भविष्यकाळात आयोजन करणार आहे। जय लवजी, मी रेखा भुजंग कांबळे, राहणार डोंबिवली। आम्ही अनेक वर्षापासून अण्णाभाऊ साठेंचे स्मृतिदिन असेल किंवा जयंती असेल किंवा अनेक सगळ्या नेत्यांची आम्ही जयंती आणि स्मृतिदिन साजरा करतो आणि आमच्या सकल मातंग समाज आणि बहुजन समाजाची अशी इच्छा आहे की डोंबिवली शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक झालं पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। चळवळीचे नेते स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन आहे। मागील अनेक वर्षापासून भुजंगराव कांबळे, रेखाताई कांबळे यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य स्मारक डोंबिवली शहरामध्ये व्हावा असे अनेक आंदोलनं त्यांच्या मार्फत करण्यात आले। या ठिकाणी आयुक्त साहेब असेल, तहसीलदार असेल, आमदार खासदार साहेब असेल यांनासुद्धा त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले। आजसुद्धा तीच मागणी आहे की भव्य दिव्य असं स्मारक अण्णाभाऊ साठेचं व्हावं। अण्णाभाऊ साठेंनी गोरगरीब कामगारांसाठी खूप मोठी चळवळ उभी केलेली आहे आणि त्या चळवळी त्यांच्याकडे बघून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक स्फूर्ती येते, अजून चांगलं कार्य करावं वाटतं। त्याच्यामुळेच आमची सगळ्यांची एक मागणी आहे की भव्य दिव्य स्मारक अण्णाभाऊ साठे यांचं झालं पाहिजे। ही मागणी मागील अनेक वर्षापासून कांबळे साहेब आणि रेखाताई कांबळे हे करत आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे आहोत।